हॅलो नमस्कार मित्रांनो, मी सर्व तुमचा एडुगातामध्ये स्वागत करतो. आज आपण बघणार आहे नेक्स्ट पार्ट सर्कल्सचा नेक्स्ट पार्ट बघणार आहे. मागच्या वीकमध्ये जो पार्ट बघितला आपण, त्या पार्टमध्ये आपण बघितले हाय ऑर्डर थिंकिंग स्किलचे क्वेश्चन ऑन कॉन्ग्रुअन्स ऑफ आर्क. ठीक आहे, कॉन्ग्रुअन्स ऑफ आर्कच्या टॉपिक वरती हाय ऑर्डर थिंकिंग स्किलचे क्वेश्चन बघितले. इन टुडेज पार्ट वी आर गोइंग टू सी व्हॉट डू वी मीन बाय इन्स्क्राइब्ड अँगल, व्हॉट डू वी मीन बाय इंटरसेप्टेड आर्क अँड इन्स्क्राइब्ड अँगल थेरम. ठीक आहे, 3 टॉपिक बघणार आहे. सो लेट अस स्टार्ट विथ द फर्स्ट टॉपिक, that is what do we mean by inscribed angle and intercepted arc. 2 डायग्राम आहेत, बट टेम्पररीली आता या डायग्राम वरती लक्ष द्या. ठीक आहे, फोकस ऑन दिस डायग्राम. या डायग्राम वरती लक्ष द्या, मी एक्सप्लेन करतो. सो when the vertex of the angle lies on the circle, and the 2 arms of the angle intersect the circle at 2 distinct points or at 2 different points, then the angle is called as inscribed angle. inscribed angle म्हणजे कुठला अँगल? असा अँगल. ठीक आहे, जेव्हा तो अँगलचा वर्टेक्स, when the vertex of the angle B हा अँगल वर्टेक्स ऑफ द अँगल आहे. ठीक आहे, when the vertex of the angle lies on the circle वरती लाय करतोय. त्याच्यानंतर त्यांनी सांगितले आर्म्स ऑफ द अँगल, जे आर्म्स आहेत, हे आर्म्स आहेत, इंटरसेक्ट्स द सर्कलला इंटरसेक्ट करतात ते ॲट 2 डिफरंट पॉइंट्स, 2 डिफरंट पॉइंट्सला. देन द अँगल फॉर्म्ड इज इन्स्क्राइब्ड अँगल. कळलं इन्स्क्राइब्ड अँगल? ठीक आहे. नाउ वी विल सी व्हॉट डू यू मीन बाय इंटरसेप्टेड आर्क. सो द इंटरसेप्टेड आर्क इज part of the circle that lies between the arms of inscribed angle. म्हणजे असा पार्ट ऑफ द सर्कल जो इन्स्क्राइब्ड अँगलच्या आर्म्सच्या मध्ये लाय करतो, जसं की हा आर्क एडी, हा आर्म्सच्या मध्ये लाय करतो. ठीक आहे, दिस इज अन इंटरसेप्टेड आर्क. आता तुम्ही बघा, या डायग्राम मध्ये तुम्हाला एकच इंटरसेप्टेड आर्क दिसते, कारण की आर्म्स ऑफ द अँगल एकदाच ते सर्कलला इंटरसेक्ट करतात. ठीक आहे, नाव कन्सिडर दिस डायग्राम. या डायग्राम मध्ये जर तुम्ही नीट लक्ष देऊन बघितलं, सो द आर्म्स ऑफ द इन्स्क्राइब्ड अँगल इंटरसेक्ट्स द सर्कल ॲट 2 डिफरंट पॉइंट्स. म्हणजे एकच आर्म 2 डिफरंट पॉइंटला इंटरसेक्ट केलेलं आहे. इथं पण एकच आर्म 2 डिफरंट पॉइंटला इंटरसेक्ट केलेलं आहे. सो इन दिस केस यू आर गोइंग टू सी 2 डिफरंट इंटरसेप्टेड आर्क. एक TU, arc TU is an intercepted arc, and arc QS is an intercepted arc. Okay, understood the concept, that is inscribed angle as well as intercepted arc. Now we will head towards the inscribed angle theorem. Okay, so we will see inscribed angle theorem. Inscribed angle theorem काय म्हणते बघूया. So theorem says that the measure of an inscribed angle is half of the measures of the arc intercepted by it. theorem काय म्हणते? मेजर ऑफ एन इन्स्क्राइब्ड अँगल म्हणजे हा जो मेजर आहे, हा पूर्ण इन्स्क्राइब्ड अँगलचा मेजर इज हाफ ऑफ द मेजर्स ऑफ द आर्क इंटरसेप्टेड बाय इट. हा जो BC आर्क आहे, हा जो BDC हा जो आर्क आहे, ह्याच्या मेजरचा अर्धा असणार आहे. ठीक आहे, काय अर्धा असणार आहे? हा अँगल, इन्स्क्राइब्ड अँगल इज एक्झॅक्टली हाफ ऑफ द मेजर ऑफ द इंटरसेप्टेड आर्क. ठीक आहे, हे आपल्याला प्रूफ करायचं आहे. गिवन दिलंय इन अ सर्कल विथ सेंटर O, अँगल BAC इज इन्स्क्राइब्ड इन आर्क BAC हा इन्स्क्राइब्ड अँगल आहे इन आर्क BAC. म्हणजे हा आर्क आहे BAC, या आर्क मध्ये अँगल BAC इन्स्क्राइब्ड अँगल आहे. ठीक आहे, आर्क BDC इज इंटरसेप्टेड बाय द अँगल आर्क BDC. म्हणजे हा जो ब्ल्यू पोर्शन आहे, दिस इज इंटरसेप्टेड आर्क आहे. ओके, पुढं कन्स्ट्रक्शन काय केलंय? ड्रॉ रे AO ड्रॉ केलाय मी. ठीक आहे, AO ड्रॉ केलाय अँड ड्रॉ रेडियस OC सुद्धा ड्रॉ केलंय. आता हा AO पुढे जाऊन E ला इंटरसेक्ट करणार, म्हणजे E पॉइंटला इंटरसेक्ट करणार सर्कल वरती, दिस पॉइंट. ठीक आहे, कळलं डायग्राम इथपर्यंत? ओके, सो व्हॉट डज दी प्रूफ सेज? कसं प्रूफ करायचं आहे? इन ट्रायंगल AOC, कन्सिडर ट्रायंगल AOC, कन्सिडर दिस ट्रायंगल AOC. साइड OA is equals to OC. Reason is simple, radius of same circle or radii of the same circle. ठीक आहे, त्यानंतर अँगल OAC is equals to OCA. Theorem of isosceles
ट्रायंगल. काय थेरम ऑफ आयसोसेलेस ट्रायंगल? कारण की जेव्हा वेन टू साइड्स आर इक्वल इन अ ट्रायंगल, वेन टू साइड्स आर इक्वल देन देअर करस्पॉन्डिंग अँगल्स आर ऑल्सो इक्वल, कारण की ते आयसोसेलेस ट्रायंगल झाले. ठीक आहे, कळलं तुम्हाला इथपर्यंत? सो लेट OAC OCA म्हणजे ह्याला आणि ह्याला x डिग्री धरलं, आपण काय कन्सिडर केलंय? वी हॅव कन्सिडर द मेजर ऑफ अँगल OAC अँड OCA बी x डिग्री. ठीक आहे, सो OAC इज इक्वल्स टू OCA इज इक्वल्स टू x डिग्री. नाव अँगल EOC इज इक्वल्स टू OAC. आता हा बघा EOC हा जो अँगल आहे, दिस अँगल इज इक्वल्स टू दिस अँगल OAC प्लस दिस अँगल OCA. कुठून आला हा रिलेशन कुठून आला? एक्सटर्नल अँगल थेरम. एक्सटर्नल अँगल थेरम मधून रिलेशन आला. एक्सटर्नल अँगल थेरम काय म्हणतो? जेव्हा कधी समजा असे केस असेल, ठीक आहे, जसं इथं दिसतंय, दिस अँगल प्लस दिस अँगल और इज इक्वल्स टू दिस अँगल. ठीक आहे, हा अँगल प्लस हा अँगल इज इक्वल्स टू दिस बाहेरचा अँगल, एक्सटिरियर अँगल. दिस इज एक्सटिरियर अँगल थेरम. दिस इज एक्सटिरियर अँगल थेरम. जर हा x असेल, हा x असेल तर हा 2x असणार आहे. सिमिलरली इथं हा x आहे, हा x आहे, सो हा 2x असणार आहे. ठीक आहे, पुढं सो एक्सटिरियर अँगल थेरम लावला x प्लस x दॅट इज 2x. मग आपल्याला काय आलं? अँगल EOC इज इक्वल्स टू 2x आला. काय आला आपल्याला? अँगल EOC इज इक्वल्स टू 2x. आता अँगल EOC इज 2x अँड अँगल EAC इज x. अँगल EOC इज 2x and angle EAC is x. ह्याच्यातून काय कळतंय? एक्झॅक्टली दिस अँगल इज हाफ ऑफ दिस अँगल. हा 2x आहे आणि हा फक्त x आहे. ह्याच्यातूनच कळून जातं. फ्रॉम दिस रिलेशन वी कन्क्लूड दॅट अँगल EAC इज एक्झॅक्टली हाफ ऑफ अँगल EOC. तेच लिहिलं आपण इथं. अँगल EAC इज इक्वल्स टू हाफ ऑफ मेजर अँगल EC. EAC हा EOC पेक्षा छोटा आहे. ठीक आहे, आता EOC 2x आहे तर अँगल मेजर अँगल आर्क EC सुद्धा 2x असणार आहे. ठीक आहे, जर सेंट्रल अँगल 2x आहे तर त्या आर्कचा मेजर सुद्धा 2x असणार आहे. सो इथून आपल्याला काय रिलेशन भेटलंय? हा रिलेशन बघा. ठीक आहे, अँगल EAC दिस अँगल इज इक्वल्स टू हाफ ऑफ आर्क EC, कारण की आर्क ECचा पण मेजर 2xच आहे, सेंट्रल अँगलचं पण मेजर 2xच आहे. ठीक आहे, इथपर्यंत कळालं. सिमिलरली ड्रॉइंग सेगमेंट OB वी कॅन प्रूव्ह. म्हणजे सिमिलरली जसं राईट हँड लेफ्ट म्हणजे लेफ्ट हँड साईडला ड्रॉ केलं तसंच राईट हँड साईडला ड्रॉ केलं सिमिलर, तर आपल्याला काय रिलेशन येणार आहे? वी कॅन प्रूव्ह दॅट अँगल EAB इज हाफ ऑफ आर्क मेजर अँगल आर्क BE. मेजर अँगल BE. कळलं तुम्हाला? ठीक आहे, सो देअरफॉर इक्वेशन 3 आणि इक्वेशन 4 वरून काय कळतं आपल्याला? अँगल EAC प्लस अँगल EAB. EAC इथून कळला आणि EAB इथून कळला. वी हॅव सिम्पली ॲडेड दीज टू इक्वेशन. अँगल EAC प्लस अँगल EAB या दोन इक्वेशनला ॲड केलं. सो लेफ्ट हँड साईड इकडे ॲड झाले, राईट हँड साईड इकडे ॲड झाले. हाफ एम कॉमन येणार आहे. ब्रॅकेटमध्ये मेजर अँगल आर्क EC प्लस मेजर अँगल आर्क BE. ठीक आहे, आता EC प्लस BE काय होणार आहे? EC प्लस BE काय होणार आहे? BEC. EC हा पार्ट आहे, BE हा पार्ट आहे. सो ह्यांना ऍड केलं तर काय होणार आहे? BEC. सो आपण इथं काय लिहिलं? इज इक्वल्स टू हाफ ऑफ मेजर अँगल BEC किंवा आपण त्याला BDC असंही म्हणू शकतो. इथपर्यंत कळालं तुम्हाला? ठीक आहे, आता ह्याची पुढची एक छोटी प्रोसेस, एक नेक्स्ट कंडिशन आहे ती बघू. ओके, सो आतापर्यंतच्या केसमध्ये आपण काय बघितलं? हा थेरम जो आहे, द मेजर ऑफ इन्स्क्राइब्ड अँगल इज हाफ ऑफ मेजर ऑफ द आर्क इंटरसेप्टेड बाय इट. ह्याला आपण प्रूफ केलंय. ठीक आहे, या डायग्राम वरून प्रूफ केलंय. बट नाव दिस थेरम हॅज 3 केसेस. दिस थेरम हॅज 3 केसेस विथ रिलेशन ऑफ द सेंटर ऑफ द सर्कल अँड द इन्स्क्राइब्ड अँगल. म्हणजे ह्या थेरमला 3 केसेस असणार. कुठले 3 केसेस? म्हणजे कशावरून 3 केसेस ठरवणार आहे? सेंटर ऑफ द सर्कल आणि इन्स्क्राइब्ड अँगलच्या रिलेशनने. ठीक आहे, सगळ्यात पहिले सेंटर ऑफ द सर्कल एकतर इन्स्क्राइब्ड अँगल वरती असणार आहे. फर्स्ट ऑफ ऑल द सेंटर ऑफ द सर्कल शुड बी ऑन द इन्स्क्राइब्ड अँगल, देन द सेंटर ऑफ सर्कल शुड बी इंटिरियर ऑफ द इन्स्क्राइब्ड अँगल, देन द सेंटर ऑफ द सर्कल शुड बी ऑन द एक्सटिरियर ऑफ द इन्स्क्राइब्ड अँगल. सो या डायग्राम मध्ये आपण 2 केसेस बघितले होते. सगळ्यात पहिला केस होता की सेंटर ऑफ द सर्कल ऑन द आर्म ऑफ द इन्स्क्राइब्ड अँगल. जर आपण हा इन्स्क्राइब्ड अँगल पकडला, सो AE इज द आर्म, त्याच्यावरती सेंटर ठेवून बघितला. सेकंड केस वॉज इन द इंटिरियर ऑफ द इन्स्क्राइब्ड अँगल. इन द
सेकंड केस होता इन द इंटिरियर ऑफ द इन्स्क्राइब्ड अँगल, म्हणजे जर समजा BAC हा इन्स्क्राइब्ड अँगल कन्सिडर केला, सो पॉइंट O दॅट इज सेंटर ऑफ द सर्कल इज इंटिरियर ऑफ द इन्स्क्राइब्ड सर्कल. सेकंड केस पण झालेला आहे. थर्ड केस बघायचा आपल्याला की सेंटर ऑफ द सर्कल इज आउटसाइड द इन्स्क्राइब्ड अँगल. या केसमध्ये आता हा इन्स्क्राइब्ड अँगल आहे, ठीक आहे. सो या इन्स्क्राइब्ड अँगलच्या बाहेर आहे, एक्सटिरियर आहे, सो वी विल कन्सिडर दिस केस, ठीक आहे. सो इन दिस डायग्राम अँगल BAC ला कसं डिफाइन करणार आहे? अँगल BAC इज इक्वल्स टू BAE मायनस CAE, बरोबर आहे. हा जो BAC आहे हा कसा काढणार आहे? BAE हा मोठा अँगल आहे, ठीक आहे. ह्याच्यातनं CAE हा वाला अँगल जर मायनस केला तर आपल्याला काय भेटणार आहे? BAC, बरोबर आहे. तोच रिलेशन लिहिलाय. सो BAC इज इक्वल्स टू BAE. BAE काय होता आपला? हाफ ऑफ मेजर अँगल BCE. हाच थेरम अप्लाय केला. BAE ला काय लावला आपण? थेरम लावला, हाफ ऑफ मेजर अँगल BCE, ह्याचा हाफच असणार आहे हा अँगल, ठीक आहे. देन CAE म्हणजे अँगल, हे अँगल इज इक्वल्स टू किती? हाफ ऑफ मेजर अँगल CE, हाफ ऑफ मेजर अँगल CE, ठीक आहे. कळलं इथपर्यंत? ठीक आहे. त्याच्यानंतर जर ह्याच्यातनं हा मायनस केला तर काय राहिला आपल्याला? हाफ ऑफ मेजर अँगल BC, हाफ ऑफ मेजर अँगल BC म्हणजे या मोठ्या आर्क मधून जर आपण हा वाला पोर्शन मायनस केला तर हा वाला पोर्शन अवेलेबल झाला, विच इज प्रूव्ड. कळलं? अंडरस्टूड द इन्स्क्राइब्ड अँगल थेरम, ठीक आहे. ओके, सो वी विल सी corollaries of inscribed angle theorem. Sir, basically there are two corollaries of inscribed angle theorem. म्हणजे inscribed angle theorem चे दोन सिमिलर हे आहेत, थेरम सारखे आहेत, ते बघू आपण. Angles inscribed in the same arc are congruent. ठीक आहे. सो फर्स्ट corollary is angles inscribed in the same arc are congruent. सेम आर्क म्हणजे इथं बघा दोन inscribed angle दिसतात ते तुम्हाला, कन्सिडर करा. दिस इज वन, दिस इज अँगल 2, ठीक आहे. दोन इन्स्क्राइब्ड अँगल आहेत. बट इफ यू कॅन सी दी डायग्राम केअरफुली यू कॅन सी दीज टू इन्स्क्राइब्ड अँगल आर इंटरसेप्टेड बाय द सेम आर्क. म्हणजे हा जो सेम आर्क आहे याच आर्कमध्ये इंटरसेप्ट झालेले आहेत, म्हणजेच या दोन इन्स्क्राइब्ड अँगलला सेम आर्क आहे. जर अशी केस आली असेल ज्यामध्ये दोन इन्स्क्राइब्ड अँगल फॉर्म झालेले आहेत विदिन सेम इंटरसेप्टेड आर्क, मग हे दोन्ही अँगल इक्वल असणार आहे. दिस वॉज दी फर्स्ट कोरोलरी. सेकंड कोरोलरी सेज दॅट अँगल इन्स्क्राइब्ड इन अ सेमीसर्कल इज अ राईट अँगल. ठीक आहे. हा सेमीसर्कल म्हणजे एक्झॅक्ट हाफ, सर्कलचा एक्झॅक्ट हाफ. जर कुठल्याही दोन म्हणजे जर समजा हा एक इन्स्क्राइब्ड अँगल आहे, हा एक इन्स्क्राइब्ड अँगल आहे, बट हा जर आर्क फॉर्म जो झालाय हा आर्क जर सेमी सर्कल असेल, हा आर्क जर इंटरसेप्टेड आर्क जर सेमी सर्कल असेल, मग हा अँगल तुमचा 90 डिग्री असणार आहे. काय असणार आहे? 90 डिग्री. म्हणजेच इन्स्क्राइब्ड अँगल तुमचा 90 डिग्री असणार आहे. हे दोन केसेस तुम्ही लक्षात ठेवा. दीज केसेस विल बी यूज्ड इन ॲप्लिकेशन्स और दीज केसेस कॅन बी यूज्ड इन न्यूमेरिकल्स किंवा प्रॉब्लेम्स. ठीक आहे. तो आजच्या पार्टमध्ये आपण इथंच थांबू. तर हा पार्ट तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, जास्तीत जास्त मुलांपर्यंत शेअर करा आणि नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून जावा. आपण भेटूया न्यू पार्टमध्ये.